श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. नमस्कार भक्तांनो, आज आपण ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील अंतिम ओव्या 200 ते 247 यांचे श्रवण करणार आहोत. या ओव्यांमध्ये माऊली भक्तांचे सार अत्यंत प्रेमाने सांगतात आणि खरा भक्त कसा असतो हे हृदयाला स्पर्श करणाऱ्या शब्दामध्ये स्पष्ट करतात. श्रवण सुरू करण्यापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. चला भक्तिभावाने ज्ञानेश्वरीच्या पवित्र ओव्यांचे श्रवण सुरू करूयात. अरिमित्रे तैसा अर्जुना जया भाव ऐसा, मानापमानी सरिसा हो तू जाय. अर्जुना, त्याप्रमाणे शत्रू मित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे आणि ज्याच्या मनाची स्थिती मान आणि अपमानाच्या वेळी सारखीच असते. तेही ऋतू समान, जैसे का गगन तैसा एकची मान, शीतोष्णी जया. तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे असते त्याप्रमाणे थंड आणि उष्ण इत्यादी द्वंद्वाची त्याच्याजवळ सारखीच किंमत असते. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडू सुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तू जो. अर्जुना, दक्षिण दिशेकडील आणि उत्तर दिशेकडील वाऱ्यामध्ये जसा मेरू पर्वत अचल असतो तसा प्राप्त होणारी जी सुख दुःखे त्यामध्ये तो अचल असतो. माधुरे चंद्रिका, सरिसी राया रंका, तैसा जो सकळिका भूता समू. ज्याप्रमाणे चांदणे आपली मधुरता राजा आणि रंग यांना सारखीच अनुभवण्यास येते तसा जो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सारखा असतो. आघपिया जया एक, सेव्य जैसे उदक, तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती. ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात. जो सबाह्य संग सांडोनिया लाग, एकाकी असे अंग अंगी सुनी. जो अंतर्बाह्य संघाचा संबंध सोडून जीव स्वरूपाचा ब्रह्म स्वरूपामध्ये प्रवेश करून एकाकी असतो. निंदास्तू स्तुती मौनी, संतुष्टो येन केनचित अनेकेतः, स्थिरमती भक्तीर मामे प्रियो नर. निंदा आणि स्तुती समान मानणारा, मौनी, जे जे काय होईल त्यामध्ये संतोष वृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न राहणारा, स्थिर बुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य तो मला प्रिय आहे. जो निंदते नेगे, सुधी न श्लाघे, आकाशा न लगे लेपू जैसा. म्या जो निंदेने खिन्न होत नाही आणि स्तुतीने चढून जात नाही, ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही, तैसे निंदे आणि स्तुती मानू करुती एक पाती, विचरे प्राणवृत्ती जनीवनी. त्याप्रमाणे निंदा आणि स्तुती यांचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम होत नाही, त्यामुळे तो निंदा आणि स्तुती यांना सारखाच मान देऊन प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांमध्ये व रानामध्ये संचार करत असतो. साच लटिके दोन्ही, ओलोनी न बोले चाहला मौनी, जो भोगिता उन्मनी आरायना. खरे आणि खोटे ही दोन्ही बोलून न बोलण्यासारखी असल्यामुळे तो मौनी झालेला आहे, कारण की तो उन्मग्नी अवस्था भोगत असता त्यास पुरेसे वाटत नाही. तो एकसारखा उन्मग्नी अवस्था भोगत असतो. जो यथा लाभेन तोखे, अलाभेन पारुखे, पावसे बिन न सुके समुद्र जैसा. जो ज्या वेळेला जे मिळेल त्याने हर्षित होत नाही आणि ज्याप्रमाणे समुद्र पावसा वाचून सुकत नाही त्याप्रमाणे काहीही न मिळाले तरी जो खिन्न होत नाही. आणि मायुसे केठाई, बिढार जैसे नाही, तैसा न धरीच कही आश्रयो जो.
आणि ज्याप्रमाणे वायू हा कुठेतरी एकच जागा धरून राहत नाही, त्याप्रमाणे जो कुठेही आश्रय धरत नाही. आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुसी नित्य बसती, देवी जगाची विश्रांती स्थान जयाम. ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांती स्थान आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मते जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण चाहला. हे विश्वच माझे घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो. फार काय सांगावे, सर्व स्थावर जंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच बनलेला आहे. उत्तमासी मस्तक, खालविजे हे काय कौतुक, परिमानु करती लोक पाय बनिया. उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे, पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते. उत्तमासी मस्तक, खांडविजे हे काय कौतुक, परिमानु करीती तिन्ही लोक पाय वनिया. उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात मोठे काय नवल आहे, पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते. तरी श्रद्धा वस्तुसी आदरू, करिता जाणे जे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव. जर श्री शंकर गुरु होतील तरच भक्ती तत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल. परी हे असो आता महेशा ते वनिता, आत्मस्तुती होता संचारू असे. पण आता हे शंकराचे वर्णन पुरे, कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखे होते. भक्ती तत्वाचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात. हे कशावरून, तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ती ही त्यांनी माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण करून व्यक्त केलेली आहे. असे माझे चरणोदक मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजेत असे म्हणण्यात अप्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वतःची स्तुती केल्यासारखे होते. म्हणून शंकरांचे वर्णन पुरे असे भगवान या ओवीमध्ये सांगत आहे. येया लागी हे नोही, मनतले रमा नाही, अर्जुना मी माही शिरी तयांते. एवढ्या करता हे बोलणे नको असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतो. जी पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन आपुलिया हाती, दिगाला भक्ती पंथी जगा दे तू. कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देत निघाला. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाची परी तळवटू घे. तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो, म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो. म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा आणि कोणाला न द्यावा हे तो ठरवतो. आणि इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो. म्हणून का नमस्कारू, तया ते आम्ही माथा मुकुटू करू, तयांची टाच धरू हृदयी आम्ही. म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू, त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू आणि त्याची टाच आम्ही हृदयावरती धारण करू. तयाची या गुणांची लेणी लेवू आपुले वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू, आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू, कानांनी त्याची कीर्ती ऐकू. तो पहावा हे डोहाळे मनोनी अचक्षुषी मज डोळे, हातीचे लीला कमळे पूजू तया ते. तो पहावा ही आपली इच्छा होती, म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी डोळे घेतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो.
दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागुनी तयाचे अंग. त्याच्या शरीराला अलिंगन देण्याकरता 2 हातांवर आणखीन 2 हात घेऊन आलो, म्हणजे आम्ही चतुर्भुज रूप धारण केले. तया संगाचे निसुरवाणे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. तिच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देहरहित, त्या मला देह धारण करावा लागतो. फार काय सांगावे, तो मला किती आवडतो याला उपमाच नाही. हे नेसे आम्हा मैत्र, पेथ कायसे विचित्र, करे तयांचे चरित्र ऐकते जे. त्याच्याशी आमची मैत्री असते, त्यात काय आश्चर्य आहे, परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात तेही प्राण परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिसी. जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात, हे खरे आहे. जो हा अर्जुन साध्यंत सांगितला प्रस्तुत, भक्ती योग समस्त योग रूप. अर्जुना, जे हे समस्त योग रूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आता आधी अंतासहित भक्ती योग पूर्णपणे सांगितलेला आहे. तया आम्ही प्रीती करी, कामनी शिरसाधरी, एवढी थोरी जया स्थिती. ज्या भक्ती योगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्ती योग युक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो. मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावरती धारण करतो. देहे गोष्टी रम्य, अमृत धारा धर्म्य, करीतो प्रतीत ते गम्य ऐकोनी जे. ज्ञा ती गोष्टवर सांगितलेले भक्ती योगाचे वर्णन, जी चित्ताला रंजवणारी अमृताच्या धारेप्रमाणे मधुर आणि धर्माला अनुकूल अशी आहे, ती ऐकून जे पुरुष तिला त्या गोष्टीला सानुभावाने जाणतात. तैसेची श्रद्धाची आदरे, जयांचे ठाई विस्तरे, जीवी जया थारे जे अनुष्ठती. त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो. एवढेच नाही तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो आणि जे त्यांचे अनुष्ठान करतात. परी निरुपली जैसी, तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. मग ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतामध्ये पेरणी केल्याप्रमाणे आहे. परिमाते परम करुणी, ईदे अर्थी प्रेम धरुनी, याची सर्वस्व मानुनी घेती जे पै. परंतु जे प्राप्त करून घेण्याला योग्य असे श्रेष्ठ ठिकाण आहे असे मला समजतात आणि भक्ती तत्वाविषयी आपले मनात प्रेम बाळगून हेच आपले भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्ती योगाचा अंगीकार करतात. पाथा का जगी तेची भक्त तेची योगी, उत्कंठा तया लागी अखंड मज. अग अर्जुना, या जगामध्ये तेच भक्त आणि तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली. ते तीर्थ ते क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. तेच तीर्थ ते क्षेत्र, जगामध्ये तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्ती कथेशी स्नेह असतो. मी तयांचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन, ते वाचून यान कोमटे नाही. आम्ही त्यांचे ध्यान करून तो आमची पूज्य देवता आहे, त्याच्या वाचून आम्ही दुसरे काही चांगले मानत नाही. तयांचे आम्हा व्यसन, ते आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळतील ते. त्याचे आम्हाच व्यसन असते आणि तोच आमच्या ठेवेची खाण आहे. फार काय सांगावे, तो आम्हास भेटेल तेव्हाच आम्हास समाधान वाटेल. पै प्रेमयांची वार्ता, जे अनुवादती पंडुसुता,
ते मानु परम देवता आपुली आम्ही. परंतु अर्जुना, जे प्रेमळ पुरुष भक्तांची कथा गातात ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो. ऐसे निज जन आनंदे तेने जगदादि कंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. आपल्या भक्तांचा जो आनंद आहे आणि जो जगाचे मूळ कारण आहे तो मुकुंद श्रीकृष्ण याप्रमाणे बोलला. राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यो जो. हे धृतराष्ट्रा, राजा जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ पूर्ण लोकांवर कृपा करणारा शरणागताचा प्रतिपाळ करणारा आणि शरण जाण्यास योग्य आहे. पैसुर सहाय शिळू लोक लालन लिळू प्रतंत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. ज्याची धर्म संबंधी धर्मरक्षण मधून कीर्ती उज्ज्वल आहे, अपार औदार्याने जो वैषम्य रहित आहे, तुलना करता यायची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे आणि जो बळीच्या बंधनामध्ये राहिलेला आहे, जो धर्म कीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळी बंधनू. देवांचे सहाय्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचे संगोपन करणे ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हा ज्यांचा खेळ आहे. जो भक्त जन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सकळू कला निधी. तो भक्तांविषयी मायाळू आहे आणि प्रेमळ जनांना सोपा आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हा सरळ पूल आहे आणि जो कलांचा ठेवा आहे. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे एरू दैवाचा ऐक तू असे. तो भक्तांचा सार्वभौम राजा आणि वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे आणि भाग्यवान अर्जुन हा ऐकत आहे. आता यावरी निरुपती परी संजयो मने अवधानी धृतराष्ट्राते. आता यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. ते चिरसाळ कथा मराठी या प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो. तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल ती आपण ऐका. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळखावे ती आम्ही हे पडविलो जो स्वामी निवृत्ती देवी. महाराज म्हणतात, महाराज प्रभू निवृत्ती देवांनी आम्हाला हे शिकवले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी. यासह ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय भक्तियोग पूर्ण झालेला आहे. या अध्यायातून माऊलींनी आपल्याला शिकवले की निस्वार्थ प्रेम, नम्रता, समभाव, क्षमा आणि अखंड ईश्वर भक्ती हा जीवनाचा खरा मार्ग आहे. जो भक्त अहंकार सोडून परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो तोच भगवंताला सर्वाधिक प्रिय असतो. माऊलींचे हे अमृतमय विचार आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया. जर हा ज्ञान यज्ञ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सद्गुरु भक्ती मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील ज्ञानेश्वरी अध्याय 13च्या श्रवणासाठी आपण नक्की भेटूयात. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. पांडुरंग हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.